आणि यानंतर आपण चेंबूरच्या परिसरात जाणार आहोत। जी मोनोरेल ठप्प झालेली होती त्याबाबत MMRDAचे अधिकारी माहिती देत आहेत, पाहूया। तो आपला जे BMC आहे त्यांनी इथे येऊन चांगली पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केले। प्रवासी असं स्पष्टपणे म्हणतायत की ओव्हरलोड प्रवासी या मोनोरेलमध्ये बसले होते। सुरक्षा रक्षकांना आम्ही सातत्याने सांगत होतो की लोकांना सोडू नका, मात्र सुरक्षा रक्षकांनी ऐकलं नाही। नेमकी चूक कोणाची आहे? कारण का इतका लोड आल्यानंतर अशा दुर्घटना घडणं स्वाभाविक आहे। नेमकी चूक कोणाची आहे याची जेव्हा आम्ही पुढील इन्क्वायरी करणार आहे त्यामध्ये निदर्शनास येईल की नेमकी चूक कोणाची आहे। प्राथमिक माहितीनुसार आज MMRDAच्या पूर्णपणे ध्येय हे होता की खूप पाऊस आहे आणि त्यामध्ये कोणतेही प्रवासी अडकला नाही पाहिजे। सर्वांना किती प्रवासी अडकले होते? जवळपास या ट्रेनमध्ये आतापर्यंत 342 प्रवासी आपण सुखरूप से काढलेले आहे। सर्व लोक सुखरूप आहे। जवळपास 20-30 आणखी असतील। आता जेव्हा पुढील उद्या जेव्हा नंतर डिटेल इन्क्वायरी होईल तेव्हा पता चलेल की चूक काय झाली आहे। प्रथम दृष्ट्या हे करंट कलेक्टरचा कनेक्शन सुटल्यामुळे ट्रेनला कनेक्शन नाही भेटला। देन इमर्जन्सी ब्रेक लागला। दुसरी ट्रेन जे कपलिंगसाठी पुल करण्यासाठी पाठवली ते यशस्वी नाही ठरली। देन रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाला। थँक्यू सर हिंदी में तेव्हा MMRDAचे सहआयुक्त हे माहिती देत होते। 300 पेक्षा अधिक प्रवाशांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच काय नेमका तांत्रिक बिघाड झाला याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। मुसळधार पावसामुळे गेले 3 दिवस मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले, मात्र आज संध्याकाळी जे घडलं ते भीषण होतं। संध्याकाळी 5:15च्या सुमारास चेंबूर ते वडाळ्याच्या दरम्यान